महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सिरनचा महावितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचा उद्धटपणा। 8 वर्षे गप्प होतात, आता का घाई? अधिकाऱ्यांच्या उद्धट उत्तराने जाफराबादचे ग्रामस्थ संतापले। गेल्या 8 वर्षापासून तुम्ही तक्रार केली नाही, मग आताच तुम्हाला घाई का सुटली? अशा शब्दात सिरोंचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाफराबादच्या ग्रामस्थांना वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत। जाफराबाद ग्रामपंचायतीच्या ठरावानंतरही गोलकर मोला येथील गायब झालेल्या ट्रान्सफॉर्मरबाबत महावितरण प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे। नेमका वाद काय? जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोलकर मोला येथे काही काळापूर्वी एक नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता, मात्र तो अवघ्या 2-3 महिन्यातच तिथून गायब झाला। या गंभीर विषयावर ग्रामपंचायतीने अधिकृत ठराव मंजूर करून महावितरण आणि तहसीलदारांकडे तक्रार केली, मात्र त्यावर तोडगा काढण्याऐवजी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनाच उलट प्रश्न विचारून अपमानित केले आहे। अधिकाऱ्यांची मुजोरी आणि ट्रान्सफॉर्मर घोटाळ्याचा संशय। ग्रामस्थांनी जेव्हा अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हा ट्रान्सफॉर्मर 8 वर्षापूर्वीचा विषय आहे, तेव्हा तो तिथून हलवला असताना तुम्ही तक्रार का केली नाही? आताच का घाई करत आहात? यावर ग्रामस्थाचे सडेतोड उत्तर, शेतकऱ्याची गरज, पूर्वी विजेचा दाब पुरेसा होता, परंतु आता शेतकऱ्यांना आणि गावाला विजेची नितांत गरज असल्यानेच आम्ही मागणी करत आहोत। जर तो ट्रान्सफॉर्मर तिथे होता तर तो कोणाच्या आदेशाने हटवण्यात आला? त्याचा DC नंबर काय आहे? तो सरकारी दप्तरी जमा आहे की त्याचा परस्पर विल्हेवाट लावून घोटाळा करण्यात आला आहे? शेतकरी आणि विद्यार्थी संकटात। सध्या शेतीचा हंगाम सुरू असून विजेअभावी पिकांचे नुकसान होत आहे। रात्रीच्या वेळी गावात अंधार असल्याने विषारी सरपटणारे प्राणी आणि जंगली श्वापदांचा धोका वाढला आहे। महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे जाफराबादमधील गोलकर मोला येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत। आता तहसीलदारांकडे दाद। महावितरणचे अधिकारी समस्या सोडवण्याऐवजी अरेरावीची भाषा करत असल्याने ग्रामस्थांनी आता तहसीलदारांकडे धाव घेतली आहे। या ट्रान्सफॉर्मर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। जर येत्या काही दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जाफराबाद ग्रामपंचायत आणि त्रस्त ग्रामस्थांनी दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली।